चंडिका माते की जय. लेट स्टार्ट द गेम. द ग्रेट मराठा चषक 12व पर्व आणि या 12व्या पर्वामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेला आणि सुरुवातीला हा प्रयत्न काही जणांना कळाला नाही, पण मात्र संघांना मात्र ही संधी मिळते खेळण्याची आणि संघ देखील आवर्जून या ठिकाणी येत आहेत, खेळत आहेत, एन्जॉय करत आहेत आणि आपलं क्रिकेट दाखवत आहेत. खरं तर कित्येक संघ या ठिकाणी खेळले, जवळपास 20 संघ खेळले आणि चला लास्ट 1 मिनिट प्लीज. बंदर पकडी टीम प्लीज. रिझल्ट काय येणार आहे त्याकडे लक्ष घ्या, कारण आजच्या दिवसात फक्त एकच संघ जाईल. प्रणय बॉलिंग मार्कवर तुम्हाला पाहायला मिळेल, प्रणय कोळी. आणि स्ट्राईकवर तुम्हाला बॅटर पाहायला मिळेल मुदस्सीर आणि नॉन स्ट्राईकला असेल आदित्य. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना शुभेच्छा. आजचा दिवस गुढीपाडवा आणि गुढीपाडवाच्या दिवसात कुठला संघ आज टॉप 6 मध्ये जाऊन पोहोचतोय या प्रश्नाचं उत्तर पूर्ण दिवसभरामध्ये आम्ही शोधणार आहोत. पंचांचा ऑफिशियल कॉल या ठिकाणी वेळ झालेले आहे 11:07. लेट स्टार्ट दी ब्युटिफुल गेम ऑफ क्रिकेट. आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर कुठला संघ वरचढ ठरतोय त्यासाठी आता पाहूया. शर्यत मैदानाच्या आतमध्ये चालू होतोय. पहिला बॉल या महत्त्वपूर्ण दिवसातला पंचांचा उजवीकडून स्टार्ट घेतोय प्रणय कोळी आणि राईट हँडेड बॅटर मुदस्सीर फेस करे हा पहिला बॉल. पहिला बॉल ओव्हर दी बॉलर हेड. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, एरियल रूट घेतलाय, मिस मॅच होतोय. पहिला फलंदाज बाद होतोय मुदस्सीर. बॅक टू पॅव्हलियन. पहिल्याच बॉलवर पहिला फलंदाज बाद. विकेट डाऊन. तर पहिल्याच बॉलवर पहिला धक्का बसतोय जितू पॅकर्स नवघर संघाला. बघा 6 षटकांचा फॉर्मॅट असताना अशा वेळेला जेव्हा पॉवर प्लेचं षटक आहे आणि 2 क्षेत्ररक्षक पाहिले तर एक आहे वाईडिश डीप मिड विकेटला आणि एक आहे लॉंग ऑफला, आणि अशा वेळेला आपण व्ही शेपमध्ये खेळताना थोडासा पाहायला हवा की आपण स्ट्रोक कुठे एक्झिक्यूट करतोय आणि त्याचा रिझल्ट काय असणार आहे ते मात्र ध्यानीमध्ये न घेता मुदस्सीरने लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह केले आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता आणि त्याने सहज सोपा कॅच कंप्लीट केला आणि पहिला धक्का आदित्य ऑन स्ट्राईक जितू पॅकर्स नवघरसाठी. चांगला प्रयत्न या ठिकाणी हलक्या त्याने बॉलला पुश केलंय. आदित्यकडे आपण पाहिलं तर एक विक्रमवीर असा खेळाडू आहे आणि गेल्या कित्येक वर्षांपासून तो साईवीरसाठी खेळला, आता जितू पॅकरसाठी खेळतो. एकनिष्ठता आदित्य शेट्टीकडे नेहमीच पाहायला मिळाली आणि डेडिकेटेड प्लेअर आहे आणि याच मैदानावर अर्धशतक देखील 2 वर्षा अगोदर आदित्य शेट्टीचं कंप्लीट झालेलं आहे. म्हणजेच या मैदानाशी संबंध आहेत आदित्य शेट्टीचे आणि म्हणूनच तो नेहमी जेव्हा जेव्हा या मैदानावर टुर्नामेंट असतात तेव्हा आदित्य शेट्टी आवर्जून या ठिकाणी खेळण्यासाठी उपस्थित असतो. किती बिझी शेड्यूल असेल त्याचं तरीसुद्धा आवर्जून तो आदित्य शेट्टी या मैदानावर खेळण्यासाठी येत असतो, कारण या मैदानाला त्याला ओळखलंय आणि खास करून मोहनदाजी टुर्नामेंट जेव्हा जेव्हा असते आदित्य शेट्टी येत असतो. तर पाहूया आजचा दिवस कोणाच्या नावावर आहे. हा तर इतिहास राहिलाय आणि आज वर्तमानात कोण खेळाडू चांगला खेळतोय ते पाहूया. स्ट्राईक एंडला नवीन बॅटर येतोय 3ऱ्या क्रमांकावर, तो म्हणजेच योगेश. राईट हँडेड बॅटर आणि लेफ्ट हँडेड बॅटरचा कॉम्बो जितू पॅकर्स नवघरकडून यूज केला जातोय. बॉलर तयार, राऊंड विकेट. यावेळेस फ्लिक करायचा होता, बॅटची लिडिंग एज लागते, बॉल जाईल कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. त्या ठिकाणी एक धाव मिळेल, एका धावीची वाढ, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 2 या आकड्यावर. 2 धावा 1 गडी बाद. 6 षटकाचा फॉर्मॅट आहे. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. आपण जितू पॅकर्स संघाचा विचार केला तर अक्षय पाटील, आदित्य शेट्टी, उदय पाटील, राज जैन, प्रणय पवार, योगेश यादव, मुदस्सीर शेख, रोहित ठाकूर, जयदीप पाटील, सचिन पाटील, सत्या चव्हाण, अक्षय सोनी, सनी पटेल, आदित्य शेट्टी आणि अविनाश पाटील ही टीम आहे जितू पॅकर्स नवघरची. बॉलर तयार प्रणय कोळी, राऊंड विकेट. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न झाला होता, पिचिंग लेग साईडला होती असं पंच दर्शवत आहेत आणि शरीराचा वेध घेणारा हा बॉल आहे. 1 धाव लेग बाईटची मिळेल, एका धावीची वाढ, धावसंख्या 3 झाले
आणि कांदिवली बंदरपाकाडी 11 या संघाच्या खेळाडूंचा आपण विचार केला तर विवेक भंडारी, ग्लेन वैती, प्रणय कोळी, सौरभ सिंग, राहुल मोरे, राजेश राऊत, रोहित कदम, मनीष केणी, अविनाश पाटील, ऋतुराज रोहन सावंत आणि मिहिर पाटील. हा स्क्वॉड आहे कांदिवली बंदरपाकाडी 11 या संघाचा. कॉन्टेस्ट तर हेड टू हेड असणार आहे, नेक टू नेक असणार आहे. पण पाहूया या कॉन्टेस्टमधून पहिला विजय कोण नोंदवते. स्ट्राईकवर योगेश. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आउटसाइड एज घेतली गेली आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय बॉल. कॉट बियनच्या स्वरूपात योगेश बॅक टू पेव्हिलियन. सेकंड विकेट डाऊन. जितू पॅकर्स नवघर. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. बघा छेडखाणी करायची ही शिक्षा मिळते. खरं तर खूप जास्त बाहेर बघा आपण रिप्लेमध्ये पाहू शकतो TCP लाईव्हच्या वतीने. स्टान्स चांगला होता पण अवे फ्रॉम द बॉडी खूप जास्त बाहेरच्या बॉलला छेडण्याचा प्रयत्न केला गेला आणि कधी खेळायचंय कधी थांबायचंय हे तंत्र तुमच्याकडे असायला हवं. क्रिकेटमध्ये जितका चांगला अटॅक तितकंच चांगलं टेम्परामेंट आहे आणि या ठिकाणी आता एक जबरदस्त क्रिकेटपटू सत्या याने मात्र हे हंगाम अक्षरशः गाजवलेला आहे. आणि या हंगामामध्ये गाजवताना आता सतीश चव्हाण या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आपल्या संघाचा तारणहार बनेल का. सुरुवातीचे 2 बॅटर्स खरं तर लवकरात लवकर बाद झाले. पहिले षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे आणि अशा घडीला मात्र थोडासा ॲडव्हान्टेज घेतोय तो म्हणजे बंदरपाकाडी या संघ. पण अजूनही 5 षटकं यानंतर बाकी आहे. खूप मोठा उलटफेर नक्कीच होऊ शकेल कारण या ठिकाणी या पहिल्या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी दोन्ही संघ तयार झालेले आहेत. पण या घडीला फ्रंटफुटला आहे बंदरपाकाडी या संघ. राऊंड विकेट. बॉलर तयार. येस गुड लिव्ह चांगल्या पद्धतीने बॉलला सोडून दिलंय. त्याला माहिती आहे की लेग स्टिक सोडून जाणारा बॉल आहे. मोफतची 1 धाव वाईडची मिळणार आहे आणि त्याचमुळे कुठलाच त्रास न घेता कुठलीच घाई गडबड न करता सध्या डोक्यावर थंड बर्फ ठेवून खेळतोय. आदिती शेट्टी अजूनही स्टेबल आहे जरी 2 विकेट्स डाऊन झाल्या तरी. धावसंख्या 2 गडी बाद 4 धावा. जितू पॅकर्स नवघर. बॉलर तयार. प्रणय हो पुन्हा एकदा लिडिंग एज घेऊन बॉल जाईल गलीमध्ये. त्या ठिकाणी आता एक चिकी सिंगल कंप्लीट केली जाईल. आदित्य तयार होता. अशा पद्धतीने धावसंख्या झालेली आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 5 धावा. जितू पॅकर्स नवघर. आदित्य खेळतोय 1 वर. सतीश खेळतोय 1 वर. आणि एक चांगला खेळ या ठिकाणी आतापर्यंत प्रणयचा नेहमीच राहिलेला आहे कारण कॅप्टन आहे आणि कॅप्टन असताना मात्र कित्येक वेळा त्याने अशी कामगिरी अदा केलेली आहे. तर प्रेक्षक जे आम्हाला आज ऐकतायत पाहतायत त्यांच्यासाठी द ग्रेट मराठा परिवाराने काय काय केलं या अगोदर त्या कामाची या ठिकाणी थोडीशी यादी माझ्याकडे आहे ती मी तुम्हालापर्यंत ऐकवतोय. तर दर दिवशी वृद्धाश्रमामध्ये दूध पुरवठा द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीने केला जातो. द ग्रेट मराठा परिवाराने आतापर्यंत 20 मुलांची घरं बांधून दिलेली आहेत. परिसरातील प्रत्येक जे आयोजक येतात मोहनदादांकडे त्यांना सढहस्ते मदत केली जाते. सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमांना मोहनदादा आणि द ग्रेट मराठा परिवार नेहमीच प्रोत्साहन देत असतात. तर लग्न समारंभ असो किंवा कुठलाही वैद्यकीय कोणाला गरज असो तर नेहमीच मोहनदादा हे नेहमीच त्या ठिकाणी हजर असतात. जव्हार आश्रमशाळा जेव्हा त्यांचा वाढदिवस असतो ते अनाथ मुलांना कपडे खाऊ वाटप तसेच क्रिकेट साहित्य वाटप करत असतात. द ग्रेट मराठा परिवार स्पोर्ट्स फाउंडेशनची आता या ठिकाणी धावसंख्या 5 झाले. तर यानंतर खो खो, लंगडी, कॅरम, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल या इतर खेळांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न देखील द ग्रेट मराठा परिवाराचा असणार आहे. द ग्रेट मराठा परिवार स्पोर्ट्स फाउंडेशनचा असणार आहे. आणि खरंच कुठल्या खेळाडूकडे प्रतिभा आहे आणि लेदर क्रिकेटचं प्रशिक्षण कुठल्या खेळाडूला घ्यायचं आणि आर्थिक चणचण असेल तरी देखील त्याच्या प्रशिक्षणाचा खर्च द ग्रेट मराठा परिवार स्पोर्ट्स फाउंडेशन घेणार आहे. ही थोडीशी यादी मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. पुन्हा जाऊया चालू असल्या सामन्याकडे. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर रोहन कदम. रोहित यावेळेस बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कव्हरला. 2 धावांचा प्रयत्न नक्कीच पूर्ण केला जाईल. ओमकार शेट्टे पुन्हा एकदा आज देखील आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये हजर. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नेक्स्ट इनिंगमध्ये तुम्हाला ओमकारजी शेट्टे यांचा अनुभवी अभ्यासू असा आवाज ऐकायला मिळेल. धावसंख्या 7 झाली. एकही चौकार नाही, एकही षटकार नाही, पण मात्र संयम खूप चांगला राखलाय जितू पॅकर्स नवघर या संघाने. कारण 6 षटकांचं क्रिकेट आहे आणि या गोष्टी खूप महत्त्वाच्या.
ऑन साईडला बॉडीला रोल करून खेळायचा प्रयत्न झाला होता, पण बॉलने हलकंसं आतलं वळण घेतलं. बॉल लेग स्टिकच्या बाहेर पीच झाला आणि त्यानंतर यष्टांच्या वरून रोटेट होऊन यष्टरक्षकाकडे पोहोचला. तोपर्यंत बॅट आणि बॉलचं कनेक्शन होऊ शकलं नाही आहे. बॉल जातोय डॉट आणि 8 बॉलचा खेळ झाला या पहिल्या डावातला आणि आतापर्यंत धावफलकावर 2 गडी बाद 7 धावा आहेत. थोडीशी चिंताजनक बाब असेल जितू पॅकर्स नवघरसाठी. बॉलर तयार, ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र खूप चांगला क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. एलिव्हेशन या स्ट्रोकला मिळालं नव्हतं, पण वाईडिश डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडून झाले चूक आणि मी ते जीवनदान सत्याला. आणि खरंच सत्या देखील थोडासा ईश्वराला धन्यवाद देत असेल की माझ्याकडून पुन्हा एकदा एक चूक झाली होती, पण नक्कीच आता यानंतर मात्र तशी चूक होणार नाही. पण असं क्रिकेटचा खेळ आहे, प्रत्येक वेळी वेळ तुमची साथ देईल असं नसते. पण आताच्या घडीला जितू पॅकर्स नवघरसाठी सत्याला एक जीवनदान मिळते. एखादा वाढ धावसंख्या झाले 2 गडी बाद 8 धावा. 8 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. जितू पॅकर्स नवघर. यावेळेस उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. सरळ मार्गाने जर धावा येत नसतील तर क्रिकेटमध्ये नेहमीच उलट दिशेचा मार्ग निवडला जातो, पण तो मार्ग निवडताना देखील बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाही आहे. आदित्यची शरीराची थोडीशी धडधाकट आहेत, त्याचमुळे बॉडीला रोटेट करताना थोडा वेळ घेतला जातो आणि त्याचमुळे बॉल लगेच ट्रॅव्हल होतोय आणि बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाही आहे. डॉट बॉल. या षटकामध्ये 4 बॉल्समध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात रोहितने. ऑन साइडला ताकदीचा नजराणा बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. 6 धावांसाठी द ग्रेट मराठा आदित्य शेट्टी ब्रँडेड षटकार. थँक्यू. हा 186वा षटकार होता आणि खरं तर मेजवानी दिली होती. 180वा हा षटकार होता. हा एक ऑपॉर्च्युनिटी होती. हाफ ट्रॅकर बॉल, हलकासा शरीराच्या दिशेने रोटेट होणारा आणि खरं तर आयडियल बॉल होता फुल स्ट्रोक खेचण्यासाठी आणि तो फुल स्ट्रोक खेचला गेलाय आदित्य शेट्टीकडून आणि आता आदित्य अटॅकिंग मूडमध्ये आलाय. 2 गडी बाद 14 धावा. जितू पॅकर्स नवघर. शेवटचा बॉल. यावेळेस हलक्याने बॉलला चॉप केलंय. बॉल जाईल कवो पॉईंटला, त्या ठिकाणी 1 धाव मिळेल आणि एकाच धावेवर समाधान सुद्धा व्यक्त केले जाते. 2 षटकांची या ठिकाणी समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जितू पॅकर्स नवघर या टीमची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 15 धावा. या षटकाराने कुठेतरी एक हायसं वाटलं असेल कॅप्टनला की धावफलक सुरू झालेला आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. द ग्रेट मराठा ग्रुपचा संस्थापक अध्यक्ष झाला. सामाजिक क्रीडा क्षेत्रात त्यांनी नाव मोठा कमवला. थँक्यू. आणि अधूनमधून हेच मोठे स्ट्रोक यायला सुद्धा पाहिजे जसा आदित्यचा स्ट्रोक आलाय. कारण आयुष्यात आपण जेव्हा आपण यशाकडे मार्गक्रमण करतो तर रस्त्यामध्ये खूप काटे असतात, पण ते काटे, ते अडथळे तुमच्या धावण्याचा वेग वाढवत असतात. आणि पाहूया या षटकाराच्या माध्यमातून पुन्हा एकदा ती लय पकडतोय का आदित्य शेट्टी. जो स्ट्राईक एंडला आहे 8 धावांवर खेळतोय. सतीश खेळतोय 4 धावांवर. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येतोय प्रणय कोळी, कारण पहिल्या षटकामध्ये त्याने फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच कामगिरीचा आढावा घेताना पुन्हा एकदा त्यालाच ती संधी मिळते. आणि महत्त्वाचं आहे, तुम्ही जे कार्य करताय जर ते सफल होत असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा ती संधी मिळते आपल्या संघासाठी काम करण्याची आणि ती संधी मिळते. आता बॅटिंग पॉवरची षटकं संपलेत, म्हणजे आपण पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आत असेल. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉईंट आणि मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या आतलं. ऑन साईडला जास्तीत जास्त प्रोटेक्शन आदित्य शेट्टीसाठी. प्रोटेक्शन भेदेल का पाहूया. बॉलर तयार, राऊंड विकेट. पुन्हा एकदा खूप जास्त रोटेट झालेला आहे. अँगलचा वापर तर करतोच आहे, पण अँगलचा वापर करताना पिचिंगसुद्धा पाहिली तर ऑफस्टिकच्या हलकीशी बाहेर राहिली होती आणि त्याचमुळे बॉल जास्त रोटेट झाला. वाईड लाईन ओलांडतो आणि त्या ठिकाणी हेजिटेशन नव्हतं अंपायरसाठी. लागलीच वाईड बॉल शिकवून केले. एका धावेची वाढ धावसंख्या 2 गडी बाद 16 धावा. प्रणय कोळी राईट आर्म राऊंड. यावेळेस पुन्हा एकदा तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. मिडल ऑफ द बॅट घेताला आणि बॉल जाईल काऊ कॉर्नर एरियामध्ये, वाईड ऑफ लॉंग ऑन एरियामध्ये. त्या ठिकाणी 1 धाव ते स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकवर आता सत्या पोचतोय. सिंगल्स डबल्स धावफलक हलता राहणं खूप जास्त गरजेचं होऊन बसलेलं आहे या सामन्यामध्ये, कारण अगोदरच खूप कमी
धावगतीने खेळतोय जितू पॅकर्स नवघर आणि त्याचमुळे डॉट बॉल येणं मग कदाचित संकटात जाण्यासारखं असू शकेल. मला तयार. यावेळेस पोझिशन तर घेतली होती स्ट्रोकला एक्झिक्यूट करण्याची, पण बॉलने टप्पा पडल्यानंतर थोडीशी उंची घेतली आणि त्याचमुळे त्या तयारीत नव्हता सध्या आणि मनासारखा फटका खेळता आला नाहीये. खरं तर ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता आणि त्या दिशेने न खेळता ऑनसाईडला खेळण्याचा प्रयास केला गेला आणि त्याचमुळे कनेक्शन बॅट आणि बॉलचं होऊ शकलं नाही आहे आणि फक्त एकच धाव मिळते. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल 1 वाईट देखील या षटकात आला. धावसंख्या 18 झाले. 2 गडी बाद. प्रणय, हे मैदान मात्र एक ऐतिहासिक मैदान आहे ज्या मैदानामध्ये कित्येक रेकॉर्ड्स बनवले गेलेले आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी कंट्रोल चुकतोय. खूप जास्त महत्त्वाचा शब्द आहे क्रिकेटमध्ये कंट्रोल. तुम्ही बॅटिंग करा, तुम्ही बॉलिंग करा, तुम्ही फिल्डिंग करा, कंट्रोल असणं गरजेचं आहे. या ठिकाणी कंट्रोल निसटला आणि कंट्रोल चुकल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की बॉलरला मिळतो दंड आणि तो आहे व्हाईट बॉलचा. धावसंख्या 2 गडी बाद 19. हळूहळू का होईना ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न करतोय जितू पॅकर्स नवघर संघ. राऊंड विकेट. ओहो, प्ले अँड मिस. रेंजमध्ये होता पण बॅट आणि बॉलमध्ये समन्वय होऊ शकला नाहीये. चांगला बॉल हाताळलाय खरं तर गोलंदाज प्रणयने. हलकंसं व्हेरिएशन केलं होतं स्पीडमध्ये आणि टप्प्यामध्ये आणि खरं तर तयारीत होता आदित्य शेट्टी हा स्ट्रोक खेचण्याच्या, पण तो देखील स्वतःवर नाराज असेल कारण ही ऑपॉर्च्युनिटी पुन्हा एकदा मिळाली. जशी ऑपॉर्च्युनिटी ती गेल्या षटकात मिळाली होती तशाच पद्धतीचा बॉल हा हाताळला गेला होता. खरं तर तो बॉलर वेगळा होता रोहित, पण हा बॉलर आहे प्रणय. पण त्या बॉलवर 6 मिळाले होते आणि या बॉलवर 0. 15 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फक्त 19. 2 गडी बाद 19 धावा. मोठा स्ट्रोक फक्त या डावामध्ये एकच आलाय आदित्यच्या बॅटमधून. पुन्हा एकदा बॅटच्या वरच्या बाजूला बॉल कनेक्ट होतोय. लॉंग ऑनला येतोय. क्षेत्ररक्षक आहे. 2 बाउन्स घेतल्यानंतर बॉल कलेक्ट करेपर्यंत आणि थ्रो करेपर्यंत दूरवरच्या एंडला तो थ्रो केला आणि त्याचमुळे 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची वाढ. धावसंख्या 21. 2 गडी बाद 21 धावा. आदित्य शेट्टी खरं तर त्याने आतापर्यंत 8 बॉल्स घेतलेत. 11 धावांवर तो खेळतोय. त्यामध्ये एका षटकाराचा समावेश आहे. 100हून जास्त स्ट्राईक रेटने खेळतोय, पण त्याहून जास्त स्ट्राईक रेटने खेळावं लागेल. प्रमोदजी शेडगे यांचं देखील आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये आगमन झालं. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. धावसंख्या 2 गडी बाद 21. प्रणय, राऊंड विकेट. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. चांगली बॉलिंग. खरं तर पेस नाही आहे तितकासा, पण गती आणि पिचिंग आणि बॉलचं रोटेशन यावर खूप चांगलं काम करतोय प्रणय आणि त्याचमुळे ती रिस्क आहे. खरं तर आदित्य शेट्टीला असे बॉल हाताळणं ती रिस्क आहे, पण प्रणयला ठाऊक आहे की मी त्यासाठी माहीर आहे, मी सराईत आहे त्या गोष्टीसाठी. त्यामुळे मात्र ती रिस्क मी स्वीकारेन आणि खरंच आतापर्यंत तो चांगला ठरलाय, एक फायदेशीर ठरलाय आपल्या संघासाठी. बघा पुन्हा एकदा ब्लॉक होल डिलिव्हरी. यष्ट्यांना फुंकर घालून बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा समाप्ती होती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जितू पॅकर्स नवघरची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 21 धावा. 21 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. जितू पॅकर्स नवघर. घेऊया एक छोटासा ब्रेक. आम्ही आता आलो. तुम्ही लगेच ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये घेऊन यायचे. तुम्हाला जी थंड पेयाची पेटी दिलेली आहे तुम्ही लगेचच मैदानाच्या आतमध्ये घेऊन यायचे. बंदर पाकाडी आणि जितू पॅकर्स नवघर. घेऊया एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. पालघर जिल्ह्यात आणि वसईत शिवसेनेचा अभिमान. पालघर जिल्ह्यात आणि वसईत अग्रसेनेचा स्वाभिमान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. या ठिकाणी ऑनलाईन प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आम्हाला ऐकतायत, पाहतायत. सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. खास करून हितेश किणी जे विठ्ठलवाडीवरून आम्हाला पाहतात ऐकतायत, तसेच विपुल गावड हे देखील चांदीपूरवरून आम्हाला ऐकतायत. सगळे जे ऑनलाईन आमचे प्रेक्षक आहेत त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. कारण महत्त्वाचं आहे, ऑडियन्सशिवाय कुठली स्पर्धा आहे पूर्ण होत नसते आणि या सर्व ऑडियन्समुळे
ही स्पर्धा देखील सप्त तारांकित बनते. 3 षटकांचा खेळ झाला आणि 3 षटकां समाप्तीनंतर जितू पॅकर्स या टीमची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 21 धावा आणि आमिर दाफेदारने जितू पॅकर्स या संघाला ऑल द बेस्ट दिलेला आहे आणि राजू शेट्टी याने देखील जितू पॅकर्सला ऑल द बेस्ट दिला आणि त्या ऑल द बेस्टची गरज आहे. बरोबर आहे ना. देर से बनो पर जरूर कुछ बनो, जमाना हैसियत पूछता है खैरियत नाही. या ठिकाणी मात्र आता तो खेळ आदित्य शेट्टीला दाखवावा लागेल आणि त्याच्यासोबत सतीश खरं तर इन्फॉर्म बॅटर आहे. हे सीझन पूर्ण सतीशने गाजवलंय. भिवंडी म्हणा, मीरा भाईंदर म्हणा, ठाणे म्हणा, वसई विरार म्हणा. पण जसं प्रमोदजी सांगतात की कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही, पण तुमचा मैदानाच्या त्यातला खेळ हा अचूक दर्जाचा असायला हवा, परिपक्व असायला हवा, अभ्यासू असायला हवा आणि सरावामध्ये जे तुम्ही प्राप्त केलेलं आहे ते सिद्ध करणारा असायला हवा. आणि या ठिकाणी मात्र तसा खेळ जितू पॅकरचा अजून झाला नाहीये. पण लेट पण थेट एंट्रीसाठी जितू पॅकर संघ हा ओळखला जातो. पाहूया ती एंट्री थेट येतोय का. चला जास्त वेळ घेऊ नका. बंदरपाकाडी कांदिवली या संघाने मात्र अगोदरच उशीर केलेला आहे. नंदकुमार भोईरजी यांचं आगमन झालंय. आमचे वॉटरमेलन्स या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. उत्कृष्ट फिजिओ आहेत नंदकुमार दादा, त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच राजेश राऊत. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज ग्लेन. चला राजेश राऊत बॉलिंग ट्रॅकवर येतोय जुचंद्र रेल्वे स्टेशन एंड कडून आणि स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल सतीश. नॉन स्ट्राईकला असेल आदित्य. धावसंख्या 21. ऑन साईडला प्रोटेक्शन जास्त दिलंय सतीशसाठी. बॉलर तयार. ओव्हर द विकेट. ओहो, हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये लॉंग ऑनला. बॉलला फेस करण्यासाठी, बॉलला कलेक्ट करण्यासाठी क्षेत्ररक्षक येतोय, पण मात्र बॉल त्याला हुलकावणी देऊन सीमारेषेच्या पलीकडे जातोय. हा येतोय 4थ्या षटकाचा पहिल्याच बॉलवर चौकार. 4 धावा. हाऊ टू फेस ब्लॉक होल डिलिव्हरी. खूप चांगल्या पद्धतीने त्याचं चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे सतीशने. अक्षरशः ब्लॉक होल डिलिव्हरी होते आणि त्या बॉलला चांगल्या पद्धतीने लोअर ब्लॅकलिपने फोर्स देऊन मनगटाच्या साह्याने उडवलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. खरं तर क्षेत्ररक्षक होता वाईड ऑफ लॉंग ऑनला, पण तो बॉलपर्यंत पोहोचेपर्यंत त्याला हुलकावणी देऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. अमेझिंग स्ट्रोक प्लेड बाय सतीश चव्हाण. धावसंख्या झालेली ती म्हणजेच 2 गडी बाद 25 धावा. बॉलर तयार राजेश. पहिल्याच बॉलवर चौकार खर्च करतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला स्विंग केलंय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. कॅच कॅरी केली जाईल आणि पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर विकेट आणि बसतोय 3रा धक्का जितू पॅकर्स नवगरला. धावसंख्या 25 असताना समाजानं सर्व एकत्र घेऊन घेतलंय भगवनी. समाजानं सर्व एकत्र. आणि आता येतो एक विक्रमादित्य खेळाडू ज्याने ठाणे सेंट्रलच्या मैदानावर SK महागिरी या संघाच्या विरोधात 6 बॉलवर 6 षटकार ठोकण्याचा विक्रम याच वर्षी नोंदवलेला आहे आणि एज इज ओनली नंबर. गेल्याच महिन्यामध्ये हा विक्रम उदयने बनवलेला आहे आणि कित्येक वर्षांपासून ती परंपरा, अखंड क्रिकेटची सेवा उदय पाटीलने केलेली आहे. आणि जर आपण या वर्षातल्या फॉर्मबद्दल पाहिलं तर उदय पाटील एक की प्लेअर असू शकेल या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये जितू पॅकर्स नवगरसाठी. धावसंख्या 3 गडी बाद 25. स्ट्राईकवर आदित्य. 2 अनुभवी खेळाडू आता खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. जितू पॅकर्स नवगर संघाचे बॉलर तयार राजेश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉलला पाठवलेला आहे. लॉक केलाय. काऊ को नसीम आरेषा पार. आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम ह्यूज हिट. 6R. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दुकानची. आमचा मोहन पाटील भाऊ. सोबत किती जण आहेत त्याला महत्व नाही आहे, वेळेवर उपयोगी कोण येतो त्याला खूप जास्त महत्व आहे. आणि सुरुवातीला थोडासा थांबला पण त्यानंतर मात्र त्याने आता आपला खरा रंग दाखवण्याची सुरुवात केलेली आहे. आदित्य इज इन ऍक्शन नाव वी कॅन से. धावसंख्या 3 गडी बाद 31 धावा. उदय समोर असताना मात्र त्याला तो आत्मविश्वास प्राप्त करायचा होता. उदयकडे पाहिलं आणि तो आत्मविश्वास जणू काही वाढलाय आदित्यचा. आणि आता हा जो धाव फलक आहे कुठपर्यंत जाईल त्याचे आता वेगवेगळे तर्क वितर्के बांधले जाते सर्व समर्थकांच्या वतीने. धावसंख्या 3 गडी बाद 31 झाली. आणि आता पाहूया या
3 षटकांमध्ये सीमित अशी धावसंख्या होती जितू पॅकर्स नवघरची. आता मात्र ती सीमा ओलांडून कुठपर्यंत धावसंख्या जाईल ते पाहूया. धावसंख्या 31. बॉलर तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर आणि बॉलची उंची टप्पा पडल्यानंतर तितकीशी गाठली नाही आहे आणि त्याचमुळे त्या बॉलला व्यवस्थित खेळता आला नाही आदित्यला. पण येस, व्हेरिएशन खूप महत्त्वाचं आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक वेळी एकमेकांच्या वर कुरघोड्या करण्यासाठी नेहमीच संघ प्रयत्नशील असतात आणि आता कुरघोडी यशस्वी होते. राजेश राऊतची पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाला, तिसऱ्या बॉलवर षटकार खर्च झाला आणि चौथ्या बॉलला डॉट. आणि आपण पाहिलं तर मिक्स्ड ओव्हर पण ठरतंय या महत्त्वपूर्ण पहिल्या सामन्यातल्या पहिल्या डावात. धावसंख्या 31 झाले. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉलला ऑनसाइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला जाईल लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला कॅरी करून थ्रो करेल. तोपर्यंत फक्त एकच धाव मिळते. एका धावेची वाढ. धावसंख्या 3 गडी बाद 32 धावा झालेल्या आहेत. जितका मोठा संघर्ष तितका मोठा विजय आणि आता संघर्षाचा महामेरू तुम्हाला आता स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. मिस्टर उदय पाटील. धावसंख्या 3 गडी बाद 32. बॉलर तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन दी टोज बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न झाला होता. चांगला स्टान्स होता पण मात्र एक्झिक्युशन तितकंसं प्रॉपर जुळलं नाहीये. 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांची समाप्तीनंतर जितू पॅकर्स नवघर संघाची धावसंख्या 3 गडी बाद 32 धावा. जर आपण स्कोर शीटवर नजर टाकली, आदित्य 18 धावांवर खेळतोय. मुदस्सीर 0वर बाद झाला. योगेश 1 धाव करून बाद झाला. सतीशने थोडा काळ घालवलाय मैदानावर, 9 धावा करून तो बाद झाला आणि उदय 0. आणि जर आपण बॉलिंग स्टॅट्सचा जर आढावा घेतला तर चांगलं स्पेल हाताळलेलं आहे प्रणयने, ज्याने 2 षटकं हाताळताना इकॉनॉमिकल राहिलेलं आहे. प्रणयच्या 2 षटकामध्ये त्याने 2 विकेट्स मिळवले आणि 10 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर रोहित आला. रोहितने 1 षटक हाताळताना 10 धावा खर्च केल्या आणि राजेशला 1 सफलता मिळाली आणि 11 धावा खर्च केलेल्या आहेत. तर आता आपण पाहिलं तर फॉल ऑफ विकेट्स. पहिला विकेट 0वर बाद झाला होता, दुसरा विकेट 3वर आणि त्यानंतर एक मोठी भागीदारी बनली 22 धावांची तिसऱ्या विकेटसाठी आणि 25 धावांवर तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. त्यानंतर उदय आला आणि उदय आल्यानंतर एक षटकार आदित्यच्या बॅटमधून आलाय. 4 षटकांची समाप्ती होते. धावसंख्या झालेली आहे आमचे विजय कांबळे सांगतायत 32 धावा. चला तयार राहायचं टॉससाठी. भाईंदर बॉईज टीम कॅप्टन आणि सोबतच ओम साई बोरिवली टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. टी शर्ट्स कलेक्ट करायचे आहेत आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाला पाहिजे. या सर्व सूचना आम्ही तुम्हापर्यंत पोहोचवतोय कारण वेळ आणि खेळ या दोघांना या ठिकाणी महत्त्व दिलं जाते. त्याचमुळे वारंवार आम्ही सूचना करतोय की ज्या वेळेला जे नियोजन आहे त्या वेळेत ते नियोजन झालं पाहिजे. बॉलर तयार. या 5व्या षटकाची सुरुवात करतोय मनीष. स्ट्राईकवर असेल बॅटर आदित्य. हवेचा झोत राईट हँडेड बॅटरसाठी. लेट्स सी या ठिकाणी या 5व्या षटकात काय पाहायला मिळते. फुल टॉस बॉल होता आणि फुल टॉस बॉलला मिस केलंय. 2 पायांच्या मधून बॉल यष्टींवर जाऊन आदळतोय आणि आता खेळ खल्लास होता आदित्य शेट्टीचा. चौथा फलंदाज बाद जितू पॅकर्स नवघर संघाचा. धावसंख्या 32 असताना नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये सनी पटेल येतोय. मला अजूनही नारंगीचं मैदान आठवते. 3 वर्ष अगोदरच आय थिंक त्याने मात्र त्या नारंगीचा जो पॅव्हेलियन बॉक्स आहे त्यावरून बॉल उडवले होते. शक्ती आहे, ताकद आहे, पण ऑपॉर्च्युनिटी खूप कमी मिळते. पाहूया आता जी मिळालेली ऑपॉर्च्युनिटी आहे सनी पटेल आपल्या संघासाठी फायद्याची ठरवतोय का. पण आतापर्यंत कौतुक करावं तितकं कमी. सर्व गोलंदाजांचा जे यूज केले आहेत बंदरपाखडी या टीमने, सफलता प्रत्येक गोलंदाजाला मिळालेली आहे. जर दुसरं षटक वगळलं तर. बॉलिंग मार्क बॉलर तयार मनीष. फुल टॉस आहे. ऑन साइडला बॉडीला रोटेट करून हुक केलंय, पाठवलंय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार आणि त्या ठिकाणी बिमरसाठी रिव्ह्यू घेतला गेलेला आहे बॅटर्स कडून. पण या 6 धावा मिळतील. दर्जेदार स्ट्रोक प्लेड बाय बॅटर सनी.
तर पंच विरल नायर यांचा इशारा अधिकृतरित्या टीव्ही रूममध्ये आल्यानंतर त्याने रिप्ले चेक केला आणि तो नो बॉल आहे. म्हणजे पुन्हा एकदा एक ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे सनीला. आणि खरं तर एक मेजवानीच दिली होती. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा हाताळला गेला होता. आदित्यला त्या ठिकाणी न्याय देता आला आणि त्या बॉलला, पण सनीने मात्र आव देखाना ताव, मला हवे माझ्या संघासाठी धाव या तत्वावर तो षटकार ठोकला. 182 षटकार सनी पटेलच्या बॅटमधून आलेला आहे. पुढचा बॉल असेल फ्री हिट, मुक्त फटका खेळण्याची संधी मिळणार आहे सनी पटेलला. जहा मारो जैसे मारो मर्जी सनी की. धावसंख्या 4 गडी 39 आणि एक रिव्ह्यू असणार आहे बिमरसाठीचा. जर तो रिटेन झाला तुम्हाला परत मिळणार आहे. यस नाही सांगतो मी नियम तो सांगतोय तुम्हाला. एक रिव्ह्यू आहे. तुम्हाला जर तो रिव्ह्यू घेतला गेला आणि तो रिटेन झाला तर तुम्हाला परत मिळेल. पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मधला बॉल होता. लॉफ्ट केलाय क्षेत्र काय डीप मिड विकेटला. त्याला हाय बाय करत बॉल जातोय सीमा रेषा पार. वेट फॉर अंपायर सिग्नल. इट इज 4 और इट इज 6. 6वा षटकार. क्लासिकल स्ट्रोक प्लेड बाय सनी पटेल. खरं तर बॅट अँड पॅड मधला होता. कठीण असते जेव्हा असे बॉल तुम्ही लॉफ्ट करता. आणि खरंच ती परिपक्वता आता सनी पटेलची पाहायला मिळेल. 2 बॉल त्याने खेळलेत आणि 2 बॉल्समध्ये 12 धावा. फ्रीडच्या बॉलला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. खरं तर पुन्हा एकदा तो नियम तुम्हापर्यंत पोहोचवला. अंपायर्सने जर रिव्ह्यू घेतला तर नो डाऊट तुम्हाला त्याचा काहीच तोटा होणार नाही. पण जर तुम्ही रिव्ह्यू घेतला, तो रिटेन झाला तर तुम्हाला परत मिळेल. पण तो जर अनसक्सेसफुल राहिला तर तुमचा रिव्ह्यू कॅन्सल. धावसंख्या 4 गडी बाद 45. आता गाडी रुळावर आलेली आहे जितू पॅकर्स या टीमची. सनी पटेलने मात्र खूप चांगली प्रतिभाशाली फलंदाजी केले. यावेळेस चांगला बॉल होता. त्या चांगल्या बॉलला सरळ रेषेत खेळले. चांगली ऑफ ड्राईव्ह मिड ऑफच्या क्षेत्रक्षेत्राला बीट करून बॉल जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. वाईड यॉर्कर ट्राय करायचा होता पण तो अगदी लो फुलटॉसच्या माध्यमातून कनेक्ट केला गेला आणि त्याला मिड ऑफच्या बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी झालेला आहे सनी पटेल. धावसंख्या आता वेगाने पुढे जाते एक्सप्रेस स्पीडने. 49 होती. इनसाइड एज लागून बॉल जाईल शॉर्ट फाईन लेगला आणि 50 धावा पूर्ण होत आहेत जितू पॅकर्स नवघरच्या. 4 गडी बाद 50 धावा. 5व्या षटकामध्ये हा धावफलक 50 ओलांडतोय. सुरुवातीला वाटलं होतं की धावसंख्येचा जो वेग आहे तो मंदावलेला आहे, पण 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये फक्त 1 षटक पुरेसं असते फलंदाजीसाठी धावसंख्येचा वेग वाढवण्यासाठी. आणि या षटकामध्ये मनीषला टार्गेट केलं गेलंय. स्ट्राईकवर आता उदय आहे. पुन्हा एकदा चांगली ड्राईव्ह आहे. मैदानाच्या समतल मैदानाला अक्षरशः गुदगुल्या घालत बॉल पोचतोय वाईड ऑफ मिडविकेट रिजनमध्ये. क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. बॉल कलेक्ट करतोय थ्रो करेपर्यंत. एका धावेची धावसंख्या 4 गडी बाद 51 झालेली आहे. जितू पॅकर्स नवघर. शेवटचा बॉल असेल या डावामध्ये. 3 वाईड बॉल्स तुम्ही पाहिले, 1 नो बॉल्स तुम्ही पाहिला. शेवटचा गडी बाद झाला तो म्हणजेच आदित्य ज्याने 18 धावा बनवल्या 14 बॉल्समध्ये. स्ट्राईकवर असेल सनी पटेल. शेवटचा बॉल या षटकातला. धावसंख्या 51. फुलटॉस आहे. आव देखाना ताव, मला हवी माझ्या संघासाठी धाव. मॅक्सिमम ह्यूज हिट ब्लॉकबस्टर 6. सनी पटेल इज इन फॉर्म. सिनेमॅटिक पिक्चरची देखील टीम खूप चांगलं काम करते. स्वतः महेंद्र भगत आहेत, त्यासोबत अजय भारद्वाज आहेत, त्यासोबत निलेश अरविंदेकर तुम्हाला पाहायला मिळतील, सुमित तुम्हाला पाहायला मिळतील, रितेश आणि विकास आणि अंकुश. ही सर्व तरुणांची टीम द सिनेमॅटिक पिक्चरसाठी काम करते आणि तरुणांना नेहमीच चालना दिली जाते. महेंद्र भगत यांच्याकडून शिकवणूक दिली जाते, शिस्त आहे, कधी कधी ओरडासुद्धा मिळतो, पण ओरडल्याशिवाय तुम्हाला शिक्षण पूर्ण करता येणार. फुलांचा वर्षाव केला जातो, छडीची धाक देखील दाखवली जाते. पण तेच आहे ना, शाळेमध्ये जर आपल्याला छडीचा मार बसला नसता तर आपण इतकं चांगलं शिक्षण घेऊ शकलो नसतं. आणि त्याचमुळे महत्त्वाचं आहे कुठल्याही क्षेत्रात जेव्हा आपल्याला शिकायचं असल्या थोडंसं ऐकावं लागते. तुमची चुका झाली, चूक झाल्यानंतर थोडासा ओरडा देखील सहन करावा लागतो.
5 षटकाची समाप्ती, धावसंख्या 4 गडी बाद 57 झाले. शेवटचा शेट्स हेमंतदादा वर्तक यांचं आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना दिलेल्या आहेत हेमंतदादांनी. चला लगेच वेळ घेऊ नका प्लीज. आज उपवास, आज श्रीखंडपुरी, आज जो आपला पारंपरिक पदार्थ आहे तो खाण्याचा दिवस. श्रीखंडपुरी, पुरणपोळी, मराठी पारंपरिक व्यंजन यांचा आस्वाद घेण्याचा आजचा दिवस. चला ओमसाई बोरिवली आणि भाईंदर बॉईज तुमच्या कॅप्टनचे तयार राहायचं आहे. या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. प्लीज कम फॉर टॉस. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर राहुल मोरे. उंची तर कमी आहे. पाहूया या ठिकाणी गोलंदाजी कशा पद्धतीची या शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये ग्लेन वैतीने निर्णय घेतलाय. काहीतरी नक्कीच पाहायला मिळेल या शेवटच्या षटकात. धावसंख्या 57. ऑन साइडला विथ द स्पिन बॉलला फुल केलाय. क्षेत्ररक्षक होता त्याला बीट करून बॉल जाईल ओमसाई बोरिवलीच्या पॅव्हलियन बॉक्स मध्ये. 6 धावांसाठी षटकार. स्क्रीन तर उदयला अडवणं थोडंफार शक्य आहे, पण खरंच चांगला बॉल हाताळला गेला होता. पण मात्र जो रेंजमध्ये बॉल होता आणि तो बॉल उदय कसा सोडेल आणि त्या बॉलला सीमारेषेच्या बाहेर पटवला. एलिव्हेशन तितकंसं नव्हतं पण ताकद झोकली होती या स्ट्रोकमध्ये आणि त्याचमुळे तुम्हाला रिझल्ट जर माहीत पडलाच असेल की षटकार आहे. आणि आता गोलंदाज राहुल मोरे थोडंसं स्ट्रगलमध्ये, पण मात्र परिणाम काय होईल त्याचा विचार करू नका. तुम्हाला मात्र तुमचं 100% योगदान द्यायचं असते. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा. जब तक तोडेगा नाही तब तक छोडेगा नाही. उदय पाटील पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय षटकार. जर तुम्ही असा बॉल उदयला द्याल तर मग तो तर सीमारेषेच्या बाहेरच जाणार आहे. फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉलला खूप चांगल्या पद्धतीने दिशा देताना, फोर्स देताना बॉलला पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. धावसंख्या 4 गडी बाद 69 झाली आहे जितू पॅकर्स नवघर या संघाची. आता कुठेतरी धावसंख्येने वेग पकडलेला आहे, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या तर 5 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा होत्या, तिसऱ्या षटकामध्ये 2 गडी बाद 21 धावा होत्या, चौथ्या षटकामध्ये आल्यात 32 धावा 3 गडी बाद, 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावा 4 गडी बाद. आणि आता रेस इज स्टील गोइंग ऑन टुवर्ड्स मॅक्सिमम स्कोर. धावसंख्या 4 गडी बाद 69. कमबॅक होईल का राहुलकडून अपेक्षित आहे. डेफिनेटली नाईस एफर्ट. जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळेल. बॅक टू बॉल ड्राईव्ह होती पण बघा खूप कमी वेळामध्ये तो बॉल कॅरी केलाय. जबरदस्त कमबॅक बॉलर राहुल मोरेचा. चांगलं काम केलं तर पोचपावती मिळेलच. पुन्हा एकदा चांगला बॉल पुढ्यात ठेवण्यात आला होता. विथ द स्पिन खेळायचा प्रयत्न सुद्धा परत झाला होता. त्या ठिकाणी 1 धाव मिळते. एका धावीची वाढ. धावसंख्या जाऊन पोचते 4 गडी बाद 70 धावा 70. खरं तर सर्वांना असं वाटतंय की हा स्ट्रोक एक्झिक्यूट झाला असता, पण मात्र ती किमया असते फिरकी गोलंदाजांची. त्यांनी अक्षरशः नाचवलंय या उदयला. ऑन साइडला सनी पुन्हा एकदा चार्ज होतोय आणि बॉलला उडवतोय वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषा पार. 6 धावांसाठी दमदार द ग्रेट मराठा षटकार. थँक्यू. क्रिकेटमध्ये हेच आहे मित्रांनो, नथिंग इज परमनंट इन क्रिकेट. या ठिकाणी मात्र संजयजी म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय. उत्कृष्ट असे धावसंख्या लेखक आहेत. शेवटचा बॉल असणार आहे या पहिल्या डावातला. धावसंख्या 4 गडी बाद 76 धावा जितू पॅकर्स. शेवटचा बॉल असेल राहुलचा. येस, यावेळेस मात्र खूप चांगला बॉल हाताळला, कारण बॉलला थोडासा गती दिले, स्पिन केला नव्हता. यावेळेस आम बॉल हाताळला गेलाय गोलंदाज राहुलकडून. तो निर्णय त्याचा त्याने यशस्वी ठरवलाय. अशा पद्धतीने 6 षटकांचा खेळ झालाय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर जितू पॅकर्स नवघर या टीमची धावसंख्या झालेली आहे 76 धावा.
आणि 36 बॉल्समध्ये 77 धावा पूर्ण कराव्या लागणार आहेत बंदर पाकाडी या टीमला. चला टॉससाठी यायचं आहे आपण ओम साई बोरिवली आणि भाईंदर बॉईज. लगेचच आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये टॉस करणार आहोत आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील प्रमोदजी शेडगे, उत्कृष्ट असं समालोचन त्यांचं कित्येक वर्षापासून तुम्ही ऐकतायत. अभ्यासू आणि पहाडी आवाजामध्ये तुम्हाला रिझवण्यासाठी पुढच्या डावासाठी येतील कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रमोदजी शेडगे. धन्यवाद. सारे होतान पिता मोहनभाई पाटील दादाला पाहुली. सारे होतान पिता मोहनभाई पाटील दादाला पाहुनी. सारे होतान पिता मोहनभाई पाटील दादाला पाहुनी. स्वभावी दिलवाना दादा स्वभावी दिलवान. देव माणूस है छान दादा माणूस है छान. दोस्ती यारीत धनवाना दोस्ती यारीत धनवान. गावलक जोडीनं आमच्या दादाच्या साथीनं. हे नावात त्यांच्या हैलय दम असताना झाला हो कोणी. नावात त्यांच्या हैलय दम असताना झाला हो कोणी. सारे होतान पिता मोहनभाई पाटील दादाला पाहुनी. 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 चला आपण आता पुढच्या सामन्याचा रणनीतीचा कॉल करूया. मी सन्माननीय चेतन केदारनाथ पाटील यांना विनंती करतो आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. तुमच्या शुभ हस्ते यापुढील सामन्याचा रणनीतीचा कॉल आहे. एका बाजूला असेल व्हॅली आणि एका बाजूला असेल ओमसाई बोरिवलीचा श्रेयस. हे दोन कॅप्टन्स तुम्हाला पाहायला मिळतील. 6 षटकांचा क्रिकेट असेल आणि इतर नियम तुम्हाला जसा सामना सुरू होईल तुम्हाला आम्ही कळवू. तर नाणं तुम्हाला दाखवतो. द ग्रेट मराठा फाउंडेशन असं एका बाजूला कोरण्यात आलेलं आहे आणि द ग्रेट मराठा परिवार एका बाजूस. तुम्हाला कॉईन स्पिन करण्याच्या अगोदर सांगायचे द ग्रेट मराठा परिवार की द ग्रेट मराठा फाउंडेशन. कोण कॉल करेल? चला कॉईन स्पिन करायचं आहे. द ग्रेट मराठा परिवाराचा कॉल आहे भाईंदर बॉईजचा. द ग्रेट मराठा फाउंडेशन नाणेफेक जिंकले ओमसाई बोरिवलीने. निर्णय काय असेल श्रेयस? आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण करू आणि क्षेत्ररक्षण करणार आहात. तर या लीग सिस्टमबद्दल काय सांगाल? म्हणजे तुम्हाला जरी एकदा पराभूत झाला देऊ न करू तरी तुला खेळण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे. तर या लीग स्टेजबद्दल काय म्हणा, जे आपण फक्त मोठमोठ्या फॉर्मॅटमध्ये पाहिलं होतं पण या आपण लोकल फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदाच हे आपण यूज करतोय. नाही, नक्कीच लीग स्टेजमध्ये बोललं तर एक चांगलीच टुर्नामेंट होते आणि लीग स्टेज खेळायची एक वेगळीच मजा आहे. आणि एक गाव एक फॉर्मॅटमध्ये मला वाटतं ही पहिली अशी जुचंद्रमध्ये स्पर्धा जी लीग स्टेजने होते, तर खेळायला नक्कीच मजा येईल. या अगोदर कधी द ग्रेट मराठा ट्रॉफी तुम्ही खेळलात आणि खेळला असाल तर रिझल्ट काय होता? खेळलो आहे, सेमीफायनलपर्यंत पोचलेलो पण हरलेलो. यावर्षी बघू. तर आमचे ग्रेटेस्ट क्रिकेटर आहेत मिस्टर व्हॅली. पहिलं तर तुमचं आम्ही स्वागत करतोय कारण वय यांच्यासाठी फक्त काही नाही आहे, फक्त त्यांना क्रिकेट खेळायचं आहे. तर फलंदाजी करायची व्हॅली मनासारखा निर्णय की मनाविरुद्ध? नाही, मनासारखा निर्णय झाला या ग्राउंडच्या हिशोबाने. ठीक आहे. तर आजच्या टीममध्ये काय कुठले कुठले तारे सितारे आम्हाला पाहायला मिळतील तुमच्या टीममध्ये? खाली भाईंदर बॉयचे तारे सितारे. क्या बात आहे, तुम्ही भाईंदर बॉईजवर विश्वास ठेवलेला आहे. तर जॉनास हा जो फलंदाज आहे, या फलंदाजाबद्दल नेमकं तुम्ही काय सांगाल? कारण एक अनुभव, एक एक्सपिरियन्स तुमच्या संघामध्ये असायला हवा. तुमच्यासोबत जोनास नेहमीच असतो, तर जोनासबद्दल तुम्ही काय सांगाल या टॉस बॉक्समध्ये? त्याच्याबद्दल काय सांगायचं, तो येतो 100% देतो. टीमला पुढे घ्यायसाठी तो काय बी करू शकतो. बॅटिंग करतो, बॉलिंग करतो, प्लेयर लोकांना शिव्या बी देतो. कशासाठी? चांगल्या करण्यासाठी. तर असं म्हणतं की तुम्ही प्लेयर्स घडवता, तर तुमच्या टीममध्ये असा कुठला इमर्जिंग स्टार आहे की तुम्हाला खरंच वाटते की तो असला तर आम्ही निर्धाच असतो, असा कुठला खेळाडू आहे असं तुम्हाला वाटते? तर स्टार बोलला ते सर्व स्टार आहेत. इमर्जिंग नव्वती म्हणजे आता तरुण जो आताच रिक्रूट केलाय तुम्ही या वर्षामध्ये आणि तो चांगला खेळ करतो तुमच्या संघासाठी?
एक तो श्यामच आहे, गेल्या टायमाला बोललेलो तोच एकच आहे नवीन प्लेअर आमचे, सारे बाकी जुनेच आहेत आमचे. ऑल द बेस्ट. चला आपण नाणेफेक झालेली आहे ती म्हणजेच ओमसाई बरोबर या संघाच्या बाजूने नाणेफेक जिंकून त्याने क्षेत्ररक्षण निवडले आणि सांगितले ते म्हणजेच व्हॅलीला आणि म्हणजेच भाईंदर बॉयजला फलंदाजी करण्यासाठी. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने त्या ठिकाणी सज्ज आहेत प्रमोदजी शेडगे. बॅक टू यू. थँक्यू व्हेरी मच मनीष पाटील. सकाळच्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकत होतात. मी प्रत्येक फलंदाजांना एकच विनंती करेन की आपला सेफ्टी जो गार्ड आहे तो मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये परिधान करू नका. जेव्हा तुम्ही पॅव्हेलियनमध्ये येतील त्यावेळेला मात्र आपण खबरदारीने मात्र सेफ्टी गार्ड आपण तिथूनच परिधान करून यायचं. जर आढळला तर ॲक्शन घेतली जाईल. पहिला चेंडू यावेळेला पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, मिस टायमिंग झालाय. चेंडू निघून जाईल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडूला कलेक्ट करेपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. राजेशच्या बॅटमधून येत आहेत 2 धावा. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर बिनबाद 2. आज गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचा, सण उत्साहाचा, हिंदू संस्कृतीचा गुढीपाडव्याच्या सर्वांना लक्ष शुभेच्छा. आजचा सलग जर आपण पाहिला तर या स्पर्धेचा 6वा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ साईडला हलकेशा हाताने चेंडू फक्त दिशा देण्याचं काम केलंय. फॉरवर्ड डिफेन्स ज्याला म्हटलं जाईल. राजेशच्या बॅटमधून येत आहेत 1 धाव आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं या प्रगतीपथावर पाहायला मिळतं राज जैन. एक जबरदस्त गोलंदाज, वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो आणि वेगेच्या बरोबर अचूक टप्पा असेल तर नेहमीच राज जैन याची गोलंदाजी आपण टिचून मारा करताना पाहिलेला आहे या गोलंदाजाला. आणि भल्या फलंदाजांची यष्टी बिखरवले या गोलंदाजाने. सकाळच्या सत्रामध्ये मोहनदादा पाटील यांच्या वतीने सर्वांचं या क्रीडानगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. लेफ्ट आर्म गोल्डन इरा. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला चेंडू मात्र यावेळेला ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. अक्षय पाटील त्या ठिकाणी मात्र आपण पाहू शकता त्याचं कॅप्टन आज अक्षय सोनी मात्र अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर 4 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. मात्र जितू पॅकर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. एका साईडला आपण पाहू शकाल नवकर भाईंदर ज्याने 2016 मध्ये विजेतेपद पटकावलं होतं आणि 6वं वर्ष लगातार द ग्रेट मराठाचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्या 6व्या वर्षामध्ये 2016ला याच संघाने मात्र विजेतेपद याच मैदानात पटकावण्याचा तुरा मिरवला गेला होता. यावेळेला हलक्याशा हाताने चेंज ऑफ फेस केलं गेलं होतं. ही खासियत आहे राज जैन या गोलंदाजाची. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण करताना आणि फलंदाजाला प्रत्येक फलंदाजाला रीड करत असतो, त्याचा अभ्यास करतो आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता चेंडू जर आपण पाहिले तर संजय म्हात्रे एक जबरदस्त नामवंत गुणलेखक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आज आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत आणि याच गावातील सुपुत्र आपण पाहू शकाल. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 रन्स. या वेळेला मात्र लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडूचा फाटला करेपर्यंत चेंडू मात्र या वेळेला जणू काही 4 धावांची मोहर उमटवली त्या चेंडूवर. चेंडू फरार, चेंडू सीमारेषा पार आणि हा येतोय द ग्रेट मराठा चौकार. 4 वेलकम बाउंड्री. व्यासपीठावर हेमंतजी वर्तक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. केदारनाथ पाटील साहेब पाहायला मिळतील. मात्र ही सर्व जी मंडळी पंढरीनाथ म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. तदनंतर जर आपण पाहिलं तर सनी भोईर यांना सुद्धा आपण पाहू शकाल. भावेश पुणेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. हितेश पाटील यांना आपण पाहतोय आणि टीमचं सर्व मॅनेजमेंट जे यंदाच्या वर्षामध्ये सांभाळलंय ते ब्रँडेड स्पोर्ट्सचे कैवल्य पाटील बंधू या ठिकाणी आपण पाहू शकतात. आज सलग 6वा दिवस या स्पर्धेचा आपण हाताळतोय आणि आजच्या दिवसामध्ये कोणता संघ अंतिम 6चे दरवाजे ठोठावेल. यावेळेला रिव्हर्स स्वीप पॅटर्न करण्याचा प्रयत्न बॅट अँड पॅडच्या गॅप मधून. चेंडू मात्र यावेळेला फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. म्हणून मी म्हटलं होतं राज जैनने भल्या फलंदाजांच्या यष्ट्या बिखरवल्या आहेत आणि त्यामध्ये पुनश्च एकदा ज्वलंत उदाहरण देत असताना आपण पाहू शकाल विकेट टेकर गोलंदाज कसा असावा याचं प्रात्यक्षिकरण देत असताना मॅग्निफिसंट बॉलिंग, गुड डिलिव्हरी, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन.
एकंदरीत धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ती जाऊन पोहोचते फलकावर. एकंदरीत आपण पाहू शकाल 9 या धावसंख्येवर पहिला गडीबाद या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये जात असताना आपण पाहू शकतायत राज जैनने काय क्लास गोलंदाजी केली. प्रिव्हियस ओव्हरचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथ्या चेंडूवर 1 धाव, 5व्या चेंडूवर चौकार आल्यानंतर परिवर्तन कसं करायचं आपल्या गोलंदाजीवर त्याचं प्रात्यक्षिकरण करत असताना पाहायला मिळतो. याला म्हणतात चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. बदल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला क्रिकेटच्या इतिहासामध्ये सातत्याने संधी देत असते. आदित्य शेट्टी यांना आपण पाहू शकाल. मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतोय. त्यांनी बादशाह प्रीमियर लीगमध्ये आम्हाला संधी दिली होती समालोचनाची, परंतु बिझी शेड्यूल असल्यामुळे मात्र त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्यांनी हाताळलं गेलं आतापर्यंत. 30 चेंडू आणि 68 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 77 धावांचं पाठलाग करताना यावेळेला कांदिवली बंदर पाखाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. गंधर्व पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. भूषणजी पडवळी साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ऑफ साईडला सुंदर ड्राईव्ह खेळला जातो. चेंडू मात्र इंटू द गॅप मध्ये सुंदर ड्राईव्ह ऑन द राईज ऑन द अप खेळला गेला. तसेच निलेशजी म्हात्रे साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. लेजंड ऑफ क्रिकेट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. तदनंतर केतन भोईर आपल्याला पाहायला मिळतात आणि रणजितजी किनी साहेब RK एंटरप्राइजेस यावेळेला आपण पाहू शकता ज्यांची स्पर्धा येते 13 एप्रिल ते 17 एप्रिल याच मैदानात नाईटची एक झंझावती स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सर्वांना पर्वणी असेल तुम्हा सर्वांना. ते RK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रणजितजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. ऑफ साईडला सुरेख कव्हर ड्राईव्ह ऐन वेळेला चेंडूने दगा दिला. चेंडू मात्र या वेळेला निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला. सुरेख फटका. मॅग्निफिसंट टायमिंग. मॉन्टी घोडेकर यांचा सिग्नल येतो. यस इट इज अ 4 रन 4 धावा. पंधरा धावा 28 चेंडू 62 धावा. जे श्रोते जोडले गेलेत युट्यूबच्या द्वारे TCP लाईव्हचे प्रोप्रायटर महेंद्र भगत MB यांना आपण पाहू शकतायत. एक सुंदर व्यक्तिमत्व सुद्धा आणि नेहमीच काहीतरी नाविन्य करण्याची धमक असणारं व्यक्तिमत्व आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद असेल. सुरेशजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तसेच रवी वाघमारे या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. अप्रतिम गुड डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर बाउन्स जास्तीत जास्त मिळाला नाही. यष्टेंच्या वरून चेंडू मात्र या वेळेला गुंगारा देऊन जात असताना पाहायला मिळतोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता. सरळ बॅटने खेळला गेला. व्ही फॅक्टर मध्ये स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून जलद गतीने चेंडू मात्र यावेळेला साईड स्क्रीनवर जाऊन आहे जमिनी लगत. मॅग्निफिसंट टायमिंग. टेरिफ टायमिंग. चौकार 4. आणि मोहनदादा पाटील यांचं हार्दिक स्वागत आहे. मुख्य मंचावर डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आदरणीय मोहनदादा पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांच्या समवेत प्रणय राऊत हे नेहमीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. कैलाश पाटील पाहायला मिळत आहेत. अमितदादा पाटील अँड भानुदास या ठिकाणी. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 19 धावा. पहिल्या चेंडूवर 2, नंतर 4, नंतर डॉट, नंतर 4, लगातार 3 चौकार, 3 षटकार, विकेट हॅट्रिक, डॉट, एकंदरीत वाईट बॉल. एकोणावीस धावा. तसेच 3 वाईड आणि त्याप्रमाणे जर आपण पाहिलं तर 3 नो. अशा पद्धतीने जेव्हा जेव्हा तुम्ही मात्र हा कारनामा करतील तेव्हा मोहनदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपये आणि रणजितजी किनी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज एकंदरीत 2000 मिळतील. षडंपूलचा फटका मिस टायमिंग जरूर झाला होता. एक धाव तर निश्चित स्वरूपात. ही पार्टनरशिप खूप महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. आदरणीय सन्मान्य एक सुंदर दातृत्व देणगी स्वरूपात परमेश्वर चव्हाण साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 10,000 रुपये या ठिकाणी आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. आपलं मोलाचं सहकार्य मोहनदादा पाटील यांच्या स्पर्धेला लाभलेलं आहे त्याबद्दल मोहनदादा पाटील यांच्या वतीने आपलं खूप खूप धन्यवाद. धावांची गती फलकावर 20 रन्स 20 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. खूप चांगलं क्रिकेट आपण अनुभवतायत मैदानाच्या आतमध्ये. यानंतर बिग फाईट बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ऑल इज वेल
ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. भगवे झेंडे लहरले गेले. तर आज ऊर्जेचा स्रोत नेहमीच भगवा झेंडा पाहिल्यानंतर आपल्या अंगामध्ये एक ऊर्जा वेगळीच निर्माण होताना पाहायला मिळते. ऑफ साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. शेवटच्या मोमेंटला प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना फलंदाजाला या ठिकाणी मात्र तंबूच्या आश्रयाला परतावं लागेल. फलंदाज मात्र यावेळेला प्रणय पवार. बॅक टू द डगआउट. गॉन. उपस्थित झालेले आहेत मोहनदादा पाटील यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे या व्यासपीठावर. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. 20 धावा. झेल पाहिलात तर जबरदस्त इनसाइड आउटचा फटका होता. स्टँड अँड डिलिव्हर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू सुंदर कनेक्ट झाला होता, परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त झाल्यामुळे तेवढा वेळ मिळाला क्षेत्ररक्षकाला. आणि क्षेत्ररक्षकाचा प्रेझेन्स ऑफ माइंड काय पाहायला मिळालं. थोडासा अर्धा इंच जरी गेला असता तर त्यावेळेला मात्र आपण पाहू शकला असतात षटकार येऊ शकला असता. परंतु यावेळेला अप्रतिम सुपर मॅग्निफिसंट कॅच. यावेळेला काही जबरदस्त झेल टिपला गेला. योगेश यादव यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. सनी पटेल, तदनंतर आपण पाहिलं तर अविनाश पाटील हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदिल शेट्टी हे सुद्धा आपण पाहू शकाल. तर धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय देखणं दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. आजचा सलग जर आपण पाहिला तर 6वा दिवस आणि उद्या ग्रँड फिनालेचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून रणरणत रखरखत ऊन, परंतु क्रिकेटचा जो महासंग्राम अजून थांबण्याचं नाव घेत नाहीये. कारण उद्यापासून सुद्धा मात्र दीपेश स्मृती चषकाला सुरुवात होते टिवरीच्या मैदानात. जी मात्र स्पर्धा 3 ते 7 असा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळेल. 1 लाखाची स्पर्धा पुढे येत असताना आणि याच मैदानात मात्र 13 ते 17 आदरणीय सन्माननीय IPS यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात. जे आपण आज घरामध्ये गाढ झोप घेतोय ती मात्र त्यांच्या PSI यावेळेला आपण पाहू शकाल. PSI म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते सागरजी चव्हाण आपल्याला सुद्धा मानाचा मुजरा असेल. आज कर्तव्य दक्ष यावेळेला आपण पाहू शकतायत आमच्या व्यासपीठावर आहेत. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 20 धावा फलकावर 2 गडी बाद झालेत. खूप सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आता मात्र येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ जर आपण पाहिलं तर 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये विजयासाठी 57 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. राज जैन एक एक्सप्रेस गोलंदाज. टप्पा पडल्यानंतर अचानक बाउन्स मिळाला होता आणि सरळ चेंडू निघून जातो. यष्टी रक्षक उदय पाटील आज हॅट कॅप परिधान करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मॅग्निफिसंट प्लेअर लेजंड म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. भरपूर टेनिस क्रिकेटचा कालखंड ज्यांनी स्वतःने प्रत्यक्षात अनुभवलंय. जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा संकटाच्या नद्या पार केल्या. तेच उदय पाटील. आणि गली रिजन मध्ये आपण पाहिलं तर यावेळेला आदित्य शेट्टी यांना आपण पाहू शकतायत. ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलंय. बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला आपण पाहू शकतात कॉलिंग झालं होतं. शेवटच्या मोमेंटला मात्र मनोज घोडेकर अर्थातच मॉन्टी घोडेकर यांचं बूट उंचावलं गेलं. फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होताना अतिघाई संकटात नाही. कॉलिंग व्यवस्थित झालं नाही आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. सुरेख मात्र मुदस्सीर शेख यांच्या माध्यमातून 1 धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेला कॉल होता परंतु ग्लेनने मात्र यावेळेला नाकारलं आणि यावेळेला सॅक्रिफाईस कदाचित केलं गेलं की काय असं दृश्य पाहायला मिळालं. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. मात्र फलंदाज गॉन. न्यू बाईक आपण पाहू शकतायत. गुढीपाडव्याचा मुहूर्त खूप चांगला समजला जातो पूर्ण आपण पाहू शकतायत भारतामध्ये. आणि त्याच अनुषंगाने आपण पाहू शकाल नितीन पाटील यांचं अभिनंदन असेल. आणि आज तर
द ग्रेट मराठा परिवाराला पार्टी असेलच यात काही शंका नाहीये. अप्रतिम गुड डिलिव्हरी सुपर लेंथ अँड लाईन. ही ओळख आहे ती मात्र आपण पाहतोय राज जैन. हे फक्त नाव नाही आहे तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ब्रँड तयार झालाय राज जैन नावाचा. जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण. यावेळेला ग्लेन सारखा खेळाडू सुप्रीमो चषक कोण विसरेल. मॅन ऑफ द सिरीज 4 व्हीलर मात्र ज्याला मान मिळाला होता स्वतःच्या कुशल नेतृत्वावर. ऑफ साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाहीये. रोहित ठाकूर मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. ब्रिलियंट कॅच. गॉन. मंडळ जुचंद्र शिवाजी चौक मिस्टर सुरेश किणी, मोहनराव पाटील आणि रणजित किणी यांच्या वतीने मोहनभाईंना आपल्या गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत आणि ते पुष्पगुच्छ देऊन देखील त्यांना त्या शुभेच्छा देणार. तर मोहनदादांनी वर यायचं आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ छत्रपती शिवाजी महाराज चौक जुचंद्र मिस्टर सुरेश किणी, मोहन पाटील आणि रणजित किणी यांच्या वतीने मोहनबाईंना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी देण्यात येणार आहेत. जाऊया पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने. तर धावांची गती 21 धावा. यावेळेला बॅकफुटला येत असताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय जो बंदर पाकाडी 11 आज संघ आपण पाहू शकाल. शुभेच्छांचा वर्षाव या ठिकाणी मोहनदादा यांच्यावरचं प्रेम आपण पाहू शकाल. कारण ते त्यांच्या माणुसकी आणि स्वभावामुळे कमावलेलं हे आज प्रेम मिळतं पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये. यावेळेला ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे येत असताना सनी पटेल गुड कॅच. फलंदाज बाद होताना लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद. आता मात्र एक अजून विकेट मिळते राज जैनला. तर जरूर या ठिकाणी मोहनदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपये मिळतील आणि रणजितजी किनी साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असे 2000 रुपये मिळतील. परंतु या चेंडूवर मात्र विकेट येणं खूप महत्वाची गोष्ट राहील. मैदानाच्या आतमध्ये मात्र स्थिती अशी आहे तू चल मैं आया. मात्र या वेळेला आपण पाहू शकाल कोणताही फलंदाज तक लावून राहत नाहीये आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. एकवीस धावा 5 गडी बाद. आजपासून मात्र रणजितजी किनी साहेब हे सांगतायत आम्हाला की 2000 रुपये असतील विकेट हॅट्रिकला आणि मोहनदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपये अर्थातच 3000 रुपयाचं कॅश प्राइस आपल्याला पाहायला मिळेल. आणि प्रेक्षकांसाठी मात्र सुवर्ण संधी आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या परंतु भगवा पडदा जो आहे तो मात्र त्याच्या बाहेरच आपण झेल घेणं अनिवार्य आहे. हे सुद्धा मात्र नियम आहे प्रेक्षकांसाठी लक्षात असू द्या. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र रणजितजी किनी साहेब यांच्याकडून पाहायला मिळेल. 19 चेंडू 56 धावा हे फलकावर मात्र पाहायला मिळतं. ग्लेन कशा पद्धतीने खेळी करेल. राज जैन इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिकवर पोहोचला गेलाय. पायाचा हॅट्रिक साध्य करेल का. खूप चांगल्या प्रकारची मात्र गोलंदाजी. या अगोदर सोनू बिनने मात्र निर्धाव षटक टाकलं होतं. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली होती. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा पाहायला मिळते. आमच्या समवेत TCP लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत हितेश किनी मॅन फ्रॉम विठ्ठलवाडी आणि विपुल गावड मॅन फ्रॉम चांदीप. ऑन साईडला मात्र या वेळेला सेफ झोन मध्ये असेल. चेंडू बराच वेळ हवेत राहिला होता परंतु तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत. आणि तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली रोहित ठाकूर मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 23 धावा 23 रन्स विजयासाठी लक्षात असू द्या. आता मात्र जर आपण पाहिलं तर चेंडू आहे तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूमध्ये 54 धावा.
एकंदरीत जर आपण विचार केला तर 18ची सरासरी प्रति षटकामागे आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. ते कांदिवली बंदर पाखाडी 11 या संघासमोर, तर त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना G2 पॅकर्स नवघर भाईंदर हा संघ पाहायला मिळतोय. 2016चा विजेतेपद मात्र कोणी पटकावलं असेल तर G2 पॅकर्स याच मैदानात द ग्रेट मराठा चषक मोहनदादा पाटील यांच्या स्पर्धेमध्ये 2019चं वर्ष चतुर्थ पारितोषिक पटकावण्याचा मान मिळवला होता. तो मात्र G2 पॅकर्स नवघर भाईंदरने. याचाच अर्थ जर आपण पाहिलं तर मजबूत पकड आहे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आता मात्र रणनीती काय असेल, स्ट्रॅटेजी काय असेल, तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि देऊया HM साऊंड सिस्टम डीजेला संधी. जाऊया आपण डीजे मॅन प्रथमेश यांच्याकडे. फलकावर पाहायला मिळतात 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. आता मात्र राज्यांचा विचार केला तर 2 षटक 5 डॉट चेंडू 12 धावा आणि 3 गडी बाद केले. सुंदर इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकलात 6चा इकॉनॉमिकल आपण पाहू शकतायत. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड, सर्व काही गोष्टी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवतायत. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आजचा सलग 6वा दिवस. पहिला दिवस आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी जे 5 संघ कोणते गेलेत तर पहिल्या दिवसातला जर विचार केला तर RK एंटरप्राइजेस दत्ताई स्पोर्ट जुचंद्र संघ अंतिम 6 मध्ये प्रवेश केला. दुसरा दिवस जर आपण अनुभवलात तर एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. ते पांजू स्पोर्ट्स पांजूच्या माध्यमातून आपण पाहू शकलात. त्यानंतर मेरा 11 मालवणी मालाड हा संघ आपण पाहू शकलात. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ आपण पाहू शकलात. आणि कालच्या दिवसामध्ये जबरदस्त खेळ करत असताना प्रिन्स 11 कासर वडवली या संघाने मात्र आगेकूच केली. अशा प्रकारचे 5 संघ मात्र अंतिम 6 मध्ये ज्यांनी प्रवेश केला गेला. आणि आजचा शेवटचा जो 6वा दिवस लीग स्टेजचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि उद्याच्या दिवसात 6 संघ आमने सामने. आजच्या दिवसात शेवटच्या सामन्यामध्ये आपण लाईव्ह ड्रॉ या ठिकाणी मात्र आपण जरूर लॉट्स टाकणार आहोत. पहिल्या इनिंग जशी मात्र सुरू होईल तसं लाईव्ह ड्रॉ टाकला जाईल. कैवल्य पाटील यांनी माहिती दिली. यावेळेला ऑन साईडला आपण पाहू शकतायत एक धाव तर निश्चित स्वरूपात ऑन साईडला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ग्लेन तेवढ्याच तातडीने मात्र खेळपट्टीवर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 25 रन्स. एकंदरीत 25 धावा 17 चेंडू 52 धावा. सामन्याचं समीकरण बदलत राहणार आहे. टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे चाललंय. प्रत्येक खेळाडूला सुगीचे दिवस आलेत परंतु त्यांची मेहनत ही रंग आणते. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन यावेळेला पाहायला मिळाली. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत यावेळेला किती धावा मिळतील. शेवटच्या मोमेंटला चेंडू रोखण्यात यश मिळवलं. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 2 धावा येत आहेत. लेग बाईचा इशारा मॉन्टे गोडेकर यांच्या माध्यमातून येत असताना दुहेरीने संघ जाऊन पोहोचते फलकावर 27च्या घरामध्ये. 16 चेंडू आणि 50 धावा हे सामन्याचं समीकरण. धावा रोखल्या गेल्या होत्या. इथून धावा होऊ शकतील परंतु जिद्दीने खेळावं लागेल. जिद्द तुमची, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही अंगीकृत असणं प्रत्येक फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. रोहित ठाकूरचा हा चेंडू मात्र अगदी यावेळेला सरप्राईज करून गेला ग्लेन वैती. यावेळेला आपण पाहू शकाल बॅक टू द डगआउट एक बिग विकेट. विकेट नंबर 5 5 गडी बाद. यावेळेला मात्र 5 चेंडूमध्ये 3 धावा मात्र आपण पाहू शकलात ग्लेन वैतीने केल्या आणि तंबूच्या आसऱ्याला परतला गेला. मात्र आता पुन्हा एकदा कमबॅक करत असताना G2 पॅकर्स नवघर भाईंदर गुड कमबॅक.
27 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.3 चेंडूचा खेळ झालाय. 15 चेंडू आणि 50 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. टार्गेट एकंदरीत 77चं ठेवलं गेलं होतं आणि त्याच्या प्रत्युत्तरात स्टार्ट चांगली झाली नव्हती. जेव्हा स्टार्ट चांगली होते ना तेव्हा मिडल ऑर्डरचे फलंदाज कोणताही दबाव न घेताना चांगली फलंदाजी करत असतात, परंतु ते दृश्य आपल्याला ते पाहायला मिळालं नाही आणि त्या कारणास्तव मात्र यावेळेला थोडंसं कुठेतरी बॅकफुटला येत असताना आपण पाहू शकतात. खूपच बॅकफुटला आलेत कारण अर्धा संघ चमूच्या असलेला मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. खोलवर चेंडू होता यॉर्कर टाईपचा आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू मात्र खोदून काढला जातोय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ती आपण पाहू शकाल 28 धावा. 28 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 14 चेंडू आणि 49 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सन्माननीय प्रसाद पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर आसनाचं व्हायचे. सन्माननीय प्रसाद पाटील यांना नम्रतेची विनंती आपण आसनाचं व्हायचे आहे आमच्या VIP डायसवर. पुन्हा जाऊया प्रमोद शेडगे यांच्याकडे. चौदा चेंडू आणि विजयासाठी 49 धावांचं लक्ष्य. आजचा दिवस गुढीपाडवा, हिंदू नववर्षाच्या लक्ष शुभेच्छा सर्व बांधवांना. मोहनदादा पाटील यांच्या वतीने सुद्धा गुढीपाडव्याच्या सर्व आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांना हार्दिक शुभेच्छा असतील. ग्रेट डिलिव्हरी, सुपर एक्सलंट बॉलिंग बाय रोहित ठाकूर. काही जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळतं. भावेश पुणेकर, रवी वाघमारे खूप चांगली मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. नंदकुमार भोईरे सकाळच्या सत्रामध्ये मात्र आपण पाहू शकलात कलिंगड देऊन गेलेत जे गिफ्ट हॅम्पर म्हणून आपल्याला सातत्याने मात्र वेगवेगळं काहीतरी नाविन्य या रणरंत्या रखरखत्या उन्हामध्ये थोडीशी मान डोकावून वर काढली तर बलून आपल्याला पाहायला मिळेल. द ग्रेट मराठा संघ हे टायटल पाहायला मिळतं. गुड डिलिव्हरी, सुपर. काय गोलंदाजी केल्या, आक्रमकतेने गोलंदाजी केल्या आणि खास करून धारदार गोलंदाजी, विलक्षण कामगिरी करताना पाहायला मिळतो. यावेळेला आपल्या कर्णधाराने आपल्याला का गोलंदाजी दिली याचं परिपूर्ण पृथ्थकरण दर्शवत असताना मी कॉन्फिडेंटली गोलंदाजी करेन आणि उदय पाटील यांची शाबासकीची थाप मात्र जरूर पाहायला मिळेल, यात काही ती मात्र शंका नाही आहे. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 12 चेंडू 48 धावा विजयासाठी. काय जबरदस्त, जणू काही दुबईमध्ये मात्र ह्या स्पर्धा सुरू आहेत अशा प्रकारचं आपण दृश्य पाहायला मिळतं. बिल्डिंग आपण पाहू शकता, इमारती, काय जबरदस्त नजारा हे मात्र TCP लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. 12 चेंडू 48 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा द ग्रेट मराठा चषक 2022. जर आपण पाहिली तर 29 धावा 6 गडी बाद झालेत. आपण पाहू शकतायत केदारनाथ पाटील साहेब क्रिकेट दर्दी आहेत, खूप क्रिकेट प्रेमी आहेत. क्रिकेटवरचं जिव्हाळा सातत्याने जपतात. काल मनीष पाटील यांनी थोडीफार त्यांची इंटरव्ह्यू घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं की मी रिक्षा लवकरच बंद करून मात्र मॅचचा आनंद घेताना जुचंद्रच्या जेवढ्या स्पर्धा होतात मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतं. त्यावेळेला वाईटचा इशारा येतो ललित भोईर बंड्या यांच्याकडून. आपण पाहू शकाल धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 30 धावा, 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. आदित्य शेट्टी एक टेनिस क्रिकेटमधलं मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगलं जाणता राजा, अप्रतिम मात्र आपण पाहू शकता झेंडा फडकताना पाहायला मिळतोय. तर हा हवेच्या झोतावर झेंडा फडकत नाही आहे तर शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळे हा झेंडा लहरताना आपल्याला पाहायला मिळतोय. शिवबा लढला म्हणून महाराष्ट्र घडला. अवघ्या महाराष्ट्रात आपण ताठ मानेने जगायला शिकलो अशा या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. धावांची गती फलकावर मात्र यावेळेला जरूर पाहायला मिळते. एकतर्फी सामना झुकतोय अशा प्रकारचं दृश्य आपण पाहू शकाल. धावांची गती स्कोर कार्डवर 31. संजय म्हात्रे त्यांनी सुप्रीमो कव्हर केले. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक कव्हर करताना आपण पाहू शकलात. या मोठ्या नामवंत ज्या स्पर्धा आहेत आणि
खरोखरच संजय म्हात्रे यांनी त्यांचे आतापर्यंत 3 मात्र आपण पाहू शकाल. चेंडू जर आपण पाहिले तर आदित्य शेट्टीचे फेकून झाले ते 2. खूप चांगली गोलंदाजी. 10 चेंडू आणि 46 धावा. 2016चा आम्ही का विजेतो झालो होतो त्याचं प्रात्यक्षिकरण देत असताना परंतु आदित्य शेट्टी यावेळेला चेंडू मात्र सरळ सोडून दिला, परंतु यावेळेला फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर. एकंदरीत आपण पाहू शकाल 31 धावा, 31 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. जुचंद्र म्हटलं की क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते. एका वेळेला आपण भिवंडी टेनिस क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखायचो, परंतु आता जुचंद्र सुद्धा आपण पाहू शकतायत मागे नाही आहे. राज जैन पुढे सरसावले होते परंतु कव्हर व्यवस्थित करू शकले नाहीत. चेंडूला मात्र यावेळेला व्यवस्थित कलेक्ट करू शकले नाहीत. तत्पूर्वी मात्र 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. कांदिवली बंदर पाखाडी 11 हा संघ आपण पाहू शकाल मात्र पूर्णपणे बॅकफुटला येत असताना पुनश्च एकदा आदित्य शेट्टी आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. वसई दिवा ट्रेन आपण पाहू शकतायत जुचंद्र रेल्वे स्टेशनला. येस, इट इज अ वाईट. ललित बोईर बंड्या आणि मॉन्टी गोडेकर, यानंतर अजित म्हात्रे अँड विरल नायर, हे 4 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्या गेल्यात. खूप चांगली मॅन ऑफ द सिरीज बाईक आपण हिरोची पाहायला मिळते. कोण खेळाडू हिरो ठरेल त्या बाईकवर कोण स्वार होईल उद्याच्या दिवसात संध्याकाळच्या सत्रात पाहायला मिळेल. आदित्य शेट्टी आपल्या अनुभवाचा यावेळेला जरूर तजुर्बा दाखवत असताना पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने बाउन्स, वेग आणि लिफ्ट आर्म, हाईट जबरदस्त पाहायला मिळते आणि हाय आर्म ॲक्शन आपण पाहू शकाल आदित्य शेट्टी या गोलंदाजाची. उलटा चेंडू होता, ऑन साईडला जरूर खेळला गेला. राज जैन त्या झेलखाली आता मात्र चुकी करणार नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट, विकेट नंबर 7, 7 गडी बाद. कारण सन्माननीय तुषारजी कामणकर यांचं आगमन, त्यांचं मनपूर्वक स्वागत. सोबत विनोदजी पाटील आणि धनेशजी भगत आणि प्रशांतजी म्हात्रे या सर्व मान्यवरांचं आम्ही या व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत करतोय. सन्माननीय जतीनजी म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन, मनपूर्वक स्वागत असेल. तसेच हेमंत कामणकर या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. प्रणय यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. तर जतीनजी म्हात्रे आणि मृणालजी म्हात्रे यांनी या स्पर्धेसाठी लागणारं वायफाय ही इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रत्येकजण या ठिकाणी वाटा उचलतोय या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. तुषार कामणकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तुषारजी कामणकर आणि हेमंत कामणकर यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 15,000 रुपयाचं आलेलं आहे. मंडळ त्यांचं टाळा वाजवून आभार व्यक्त करतायत. आपलं मोलाचं सहकार्य आणि मोहनदादा पाटील यांच्यावरचं अफाट जिव्हाळा, प्रेम जपणारं व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस अर्थातच मोहनदादा पाटील. पुनश्च एकदा गोलंदाज, फुलटॉस चेंडू होता ऑन साईडला मात्र यावेळेला आपण पाहू शकाल सरळ चेंडू निघून जातोय. 9चा इशारा पंचांच्या द्वारे आणि सनी पटेल यावेळेला गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. एकतर्फी सामना झुकत असताना आता चेंडू आहे तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहू शकाल 6 चेंडू आहेत. 6 चेंडू मध्ये मात्र विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 41 रन्स टू विन असतील. यावेळेला ऑन साईडला आपण पाहू शकता सरळ चेंडूला मात्र फेकून दिलाय. जबरदस्त कणखर फटका, 6 धावा. चेंज ऑफ पेस थोडासा मात्र जरूर लोअर चेंडू होता. मात्र असं वाटलं फलंदाजाला एक मोठा फटका जरूर आम्ही खेळू, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर एकंदरीत 42 धावा. सुंदर फटका होता या अगोदरचा रोहन सावंत च्या बॅटमधून. एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅट्समन
बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा. आज शुभ दिवस. ऑन साईडला फटका चांगला आहे. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक तैनात राज जैन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज या ठिकाणी 8व्या क्रमांकाचा फलंदाज. बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. आता मात्र यावेळेला फक्त औपचारिकता बाकी राहिले की काय. मात्र फलंदाज यावेळेला आपण पाहू शकतायत रोहित कदम. टेक्नॉलॉजीमध्ये थोडंसं बिघाड होत असताना आपण पाहू शकतायत रोहन सावंत या ठिकाणी मात्र तंबूच्या आसऱ्याला परतले गेले. एक षटकाराच्या साह्याने खूप चांगला स्ट्रोक खेळला गेला होता आणि तदनंतर रोहित ठाकूरने केलेला कमबॅक यावेळेला संघाला हितकारक ठरलं गेलं. वेगवेगळ्या स्वर्गीयांची नावं आपण कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक संघाला एक स्टँड उपलब्ध करून दिला गेलाय आणि सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. गुडफिल्ड मात्र सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. संजय म्हात्रे आमचे गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी दर्शवत असताना 43 धावा 43 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा. आजचा सलग 6वा दिवस आणि उद्याचा ग्रँड फिनालेचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला आपण पाहू शकतायत रवी पाटील या ठिकाणी उपस्थित होत असताना चुवा या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक फलंदाजांना ज्यांनी मात्र भंबेरी उडवली अशा प्रकारचं आपण पाहू शकतात. एक सुंदर व्यक्तिमत्व उपस्थित होत आहेत आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत असताना मोहनदादा पाटील. धावांची गती मात्र स्थिरावली गेले. 9 गडी बाद झालेत. आता मात्र चेंडू आहे. संजय म्हात्रे आम्हाला दर्शवत आहेत की शेवटचा चेंडू असेल आणि शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये कांदिवली बंदर पाखाडी 11 हा संघ मात्र अक्षरशः यावेळेला आपण पाहू शकतायत. अजून 2 सामने आहेत आणि ज्या पद्धतीने अजून तुम्हाला सामने खेळायचे आहेत आणि यानंतर मात्र तुम्हाला कमबॅक करण्याची संधी मिळेल. कारण ह्या लीग स्टेजच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. पराभूत होणारे संघसुद्धा मात्र आपण पाहू शकलात अंतिम 6 मध्ये पोहोचले गेलेत. ऑन साईडला फटका चांगला. यावेळेला मात्र खेळून काढलाय. फक्त रिस्पेक्ट दिली गेली कारण रन रेट नाही आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विकेट्सला प्राधान्य दिले गेले आणि हँडशेक करण्यासाठी ग्लेन वैती आणि त्यांच्या टीमला मी विनंती करेन की आपण रांगेमध्ये हस्तांदोलन करायचं आहे. हात मिळवायचे आहेत. हँडशेक करायचं आहे आणि तदनंतर मैत्रीपूर्ण संबंध आपण जोपासायचे आहेत आणि इंटरनॅशनल लुक या स्पर्धेला आपण देत आहोत. खूप चांगलं क्रिकेट. या स्पर्धेच्या माध्यमातून द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा द